नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील पिपरी येथील अण्णा नाना राजगे. खर तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की त्यांनी तुळशीची माळ गळ्यात का घातली. खर तर या प्रश्नाचे उत्तर देण्याबरोबरच सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रातही त्यांनी काम केलेलं आहे. तर कसं त्यांना मनात आलं की तुळशीची माळ गळ्यात घालावी या प्रश्नाबरोबरच अनेक प्रश्नांची उत्तर आता आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, एक सांगा, आता आषाढी वारी झालेली आहे, आपले गोंदवलेकर महाराजांची पायदिंडी सोहळा आहे पंढरपूरला जात आहे. तर त्या पायदिंडी सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी झाला होता का किंवा गेला होता का? पायदिंडी दिंडे जेवण करत थांबते त्या. बर मग चालत नाही गेली त्यांच्या. बर पण पंढरपूर आपलं मागणं हे करतात, सर्व दिंडे गेल्या म्हणजे एखाद्या दिवशी आहेच. पण म्हणजे पायदिंडीला जरी चालत नाही गेला तरी इतर वेळेला तुम्ही जाता? नाही, ती आपल्याकडे सेवा, वारकरीची सेवा ही सुरुवात आहे आपली पाहिजे. म्हणजे ज्या दिंड्या जातात त्या लोकांच्या जेवणाची कुठं काय नसेल ती एक सेवाच आहे. माऊली, एक सांगा, तुमचं शाळा काय झाली का? नवी झालेली आहे. बरं, पुढे काय केलं, काय शाळा झाल्यावर काय झाल्यावर जरा मुंबईला गेलो, 5-6 वर्ष मुंबईला काढली. बर, काय केलं मुंबईला? गिरणीत काम केलं. शिक्षण नव्हतं झालो. बर, पण 5 वाढवून आपलं ठेवलं पाहून होतं गिरणीत. बर, नंतर मग ते 82 ला संपून आला. हा, तिथनं घरी थांबून तिथनं शेती करायला लागला. आता शेती करत असताना तुम्हाला असं केव्हा मनात आलं की आता आपण पंढरपूरच्या विठ्ठलाची तुळशीची माळ गळ्यात घालावी, असं मनात आलं का? कोणी सांगितलं? नक्की काय तो प्रसंग आहे? प्रसंग म्हणजे कसा थोडासा स्वतःच्या मनानं झालेला आहे. कसा? बर, थोडा आपल्याला पहिली वाईट संगत होती, म्हणजे ते नाही खाणं असलं वाईट जे होतं का. बर, व्यसन होतं. हा, व्यसन होतं थोडस. बर, पण संगत चांगलीच होती. बर, मला शेत लोक ही लोक आपल्याला मानायची बसतो, मानायची, ते स्वतः प्यायची नाही. बर, हा, बरं का. हा, त्यांच्या केवळ मला असं एक दिवशी हे झालं, आणि त्यांचं एक मुलाचं बारसं होतं. बर, मग तिथे मला बोलवलं, तिथे गेलो मी. त्यांच्या केवळ आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसं, धनवान माणसं, आणि त्यांच्या घरी जर आपण गेलो तर ते आपल्याला घरी जाऊन आणून देणार. बर, त्यांच्या लाजून मी तिकडे माग एक परिणाम सांगतो तुम्हाला. कसं चांगल्या माणसाचे देखतच माग दादाचे. बर, त्यांच्या मुलाच्या बारशाला गेल्यावर मी त्यांच्या तिथे मागच कोण महाराज नाही बोलू नका. म्हणजे चांगल्याच्या संगतीतनं चांगल्याच्या संगतीत चांगलं राहू, हे बुद्धीचा भाग झाला. परिवर्तन झालं. आणि संगत चांगली असल्यामुळे परिवर्तन झालं. त्याच्यामुळे व्यसन पण सुटलं. त्याच्या अगोदर 1-2 वर्ष सप्ताह चालू झाला सर गावात. बर, मग पहिल्या ह्याला मार्केट सुद्धा मारत, आणि पहिलीच माळ आहे आपली गावात. पहिली माळ म्हणजे याच्यामुळं स्वतःच्या मनानं घालण्यामुळे. परत मग वरवर ही महाराजसारखी आपली बसन महाराजांनी या इकडं माळ घाला अशा परिस्थितीने झाली चांगली 50-60 माणसं. बर, आता एक प्रश्न आहे की माळ घातल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की खरंच महाराजांच्या संसारात काय बदल झालेला आहे? काय जाणवलं तुम्हाला बदल? संसारात आपल्या प्रपंचिक दृष्ट्या आपला हाही स्वभाव किंवा प्रपंच हे आतापर्यंत हाय असंच आहे. आता पोरांची उन्नती म्हणजे ही सर्व्हिसला आहे, आणि त्याला 6वीतच माळ घातली. ही संस्कार थोडस म्हणजे मुलाला संस्कार थोडस वाढत गेलो. हो, बर. आता आपणच माळ करी नसतो तर पोरांचं काय करा. बरोबर आहे. ही आता पोर काय का नाही, ही सून आहे. 6वीत माळ घातली मी, आळंदीत ठेवला 2 वर्ष. बर, ते आपल्याला थोडं संस्कार झालं म्हणून त्याच्यावर करता आलं. पण माळच घातली नसती तर काय झालं असतं? माळच घातली नसतं तर काय सांगू शकत नाही. या महाराजांचा जे अनुभव आहे, कारण आम्ही तसं होत नाही. बर, माळ घातली नसती तर काय झालं असतं सांगू शकत नाही. म्हणजे आता लोक तुमच्या पाया पडते, ते पायामध्ये तुम्ही पाया पडण्याचा आपला स्वभाव आहे. माळकरी म्हणून कोण दिसेल किंवा दारुडा सोडून प्रत्येक माणसाशी चहा किंवा पाणी घरी आला तर हे स्वभाव वाढत गेला, प्रेम वाढत गेलं. म्हणजे सगळं माळेचं रूपांतर झालं. माळच रूपांतर झालं.
परत म्हणजे आपल्याला ती बोल काय महाराज नाही का ते ठेविले आनंद ठेविले आनंद पैशाचे राहावे त्या असू द्यावी त्यांना फक्त समाधानची वाटली सगळं आपापले आलतो माझ्या आता म्हणजे 10-12 वर्ष झाले वाढली बर दोघं मार करतो हा दंश झाला ती वाढली बर मग आता त्याच्यावर तुम्हीच सांगा आता 10-12 वर्ष का गेला म्हातारी होती घरी मग आता काय पांढरांगाची कपास कपाशिवाय होत नाही हो कुठलं बरोबर आहे की मग आता ती बघा ती आहे ती मंडळी म्हणून केलं मागणी म्हातारी होती हे तेव्हा लग्न देऊन नव्हतं बर ह्याच्यापेक्षा देणगी काय तो प्रपंचाकडे बरोबर आहे आपल्याला आपल्या जीवनात कधी कुठली गोष्ट नडून दिली नाही माळ घालायच्या आधी नाही आता बरोबर आहे की म्हणजे बरोबर आहे की काय धन मोठा धन प्रापंचिक दृष्ट्या प्रपंच नकोच म्हणलोय परमार्थ बरोबर प्रपंचात असून नसले तर बरोबर आहे आता बऱ्याच वेळेला काही लोक कसे वारकरी संप्रदायातली लोक राजकारणात उतरतात असा तुम्हाला राजकारणाचा नाद आहे का म्हणजे ग्रामपंचायतीला सदस्य झालाय सरपंच झालाय नाद मला तसा 84-85 पासून मी सदस्य होतो बर पण नाद असं तवगाय मान होत बर हा बर तिथनं 1 ते 5 माझा म्हणजे संवाद सगळा तसं 84 पासून म्हणजे राजकारणात आहे बर पण कसं तुम्ही आला किंवा तुमचं आपल्या दोघांचं प्रेम आहे एखाद्या पुढे प्रेम आहे त्याला आज सांगायचं मी सोडलं बर इथं जाते जे काय असेल ते असं काय नाही बरोबर असून नसल्यासारखं मग कुठली बी गोष्ट झाली जीवनात बर तीच मी आभार मानतो बरं आता एक सांगा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होऊन पुढे सरपंच झाला का कसं झाला सदस्य पहिला मी सदस्य 84-85 पहिला सदस्य बर हा नंतर 1 ते 5 सरपंच 1 ते 5 सरपंच झाला तर आता खरं तर अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही कृषी पण शेतीतही काम करताय आध्यात्मिक काम करताय इकडे राजकीय पण ह्याच्यात तिन्ही त्रिकूट आलेला आहे तर तुम्ही रमला कुठं म्हणजे तुम्हाला कुठं जास्त थांबू वाटलं ठिकाणी कृषी राजकीय का आध्यात्मिक मध्येच थांबलो बरं हे का आम्हाला कसं गुरुत्वच नाही कसं पारंपरिक नव्हते ठिकाणी गुरुत्व असावं गावात ते गुरुत्वच नव्हतं आम्ही सुरुवात आम्ही माळ घातली आता भजनाचं होतं पण ते लोकांनी बी म्हणण्यात काहीच नाही त्यांनी केलं ते फार झालं बरोबर आहे सवास राहिला आणि माळाच्या आधी सुद्धा भजन पडतो त्यांच्याकडे जाऊन बसायचं माळ्यानंतर थोडं भरपूर करायचं आपल्याला आहेत की म्हणजे जुन्या पिढीचं पण उत्तर आहे ते माळकरी गावचा सरपंच झालेला आहे म्हणजे तोही तुम्ही म्हणजे आनंद घेतलेला आहे सरपंच आता त्याच्यात आपला सुभाषच नव्हता मी कधी सरपंच असलो तरी आपल्या चौकदार आध्यात्मिक असं मला महाराज बळ करायला व्हायची ड्रेस घालायला व्हायची काठी घ्यायला व्हायची म्हणजे त्या आनंदात ते आपल्याला त्याचं काय वाटत नाही सरपंच मान दिन तसलं काय नसतं एखादा नारळ फोडायला असला तरी असा वरिष्ठ माणूस जेव्हा असला नारळ सोड मी फोडलं नाही जनता वडिलांनी असलं नाव पोकरू आपलं असल्या माणसाला घ्यायचं मनाचं एक मोठेपणा त्याशिवाय गाव सोसल्याशिवाय बरोबर आहे सेवेत सुद्धा गाव सोसावं लागतं आणि सरपंच म्हणजे सेवक आहे हो सेवक असले बरोबर आहे कसं आहे गावाला एक माणूस जबाबदार ठेवा म्हणून गावाची सेवा करणारा माणूस मिळतो पंढरची वारी आहे माझ्या दारी या भागासाठी तुम्ही मानदेश भूषणला मुलाखत दिली आणि मुलाखतीमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहे आणि उत्तर देत असताना सगळ्यात आध्यात्मिक क्षेत्रात मी वावरलो खरं तर कृषी वारी आध्यात्मिक वारी आणि राजकीय वारी ह्या तिन्ही तुम्ही वारी केलेल्या आणि शेवटची वारी तुम्ही सांगितली मला आध्यात्मिक वारी मला रमलो हे सांगत असताना सरपंच हे पद कसं आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे मानदेश भूषणच्या परिवारातर्फे पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या भावी वारकरी संप्रदायास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा